नमस्कार, मी संदेश आपलं सर्वांचं स्वागत करतोय एक अविस्मरणीय प्रवास या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण चाललोय तोरणा किल्ल्यावरती। तोरणा किल्ला हा पुण्यापासून साधारणतः 51 किलोमीटर अंतरावर वेले या गावाजवळ असून उत्तरेला कानद नदीचे खोरे वसलेले आहे। पश्चिम बाजूस कानदखिंड, पूर्वेला खरीवखिंड, दक्षिण बाजूस वेळखंड नदी व त्यांच्या मधोमध हा तोरणा किल्ला वसलेला आहे। तोरणा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग पुणे सातारा रोडवरील नसरापूर गावातून 68 किलो वेणे या ठिकाणी तिथून पायी चालत तोरणागडावर जाता येते। पुण्याहून पानशेत मार्गे वेणे या इथून तोरण्याला जाता येते। वेणे गावापासून 4-5 किलोमीटर अंतरावर भट्टी नावाचे गाव आहे। तेथून रानवाटेने कोकण दरवाजा, पश्चिम दरवाजा मार्गे गडावर जाता येते। जवळजवळ 3 तास गड चढायला लागतात। या ठिकाणी तुम्ही अगदी स्वतःच्या गाडीने सुद्धा अगदी पार्किंग पर्यंत वेणे गावापर्यंत अगदी सहजरित्या पोहोचू शकता। येथे पार्किंगसाठी खूप मोठी जागा या ठिकाणी पार्किंगसाठी ठेवण्यात आली आहे। त्यानंतर तुम्ही 1 ते 1.5 तास पायवाटेने तोरणागडावर जाऊ शकता। चढण्यासाठी अतिशय सोपा असा हा किल्ला आहे। चढाई मध्यम प्रतीची आहे। लहान मुले देखील अगदी सहजपणे या किल्ल्यावरती जाऊ शकतात। आम्ही सकाळी साधारणतः 7-7:30च्या दरम्याने चढायला सुरुवात केली। त्यानंतर दिसणारा समोरचा सूर्योदय अतिशय सुंदर आणि मनाला मोहून टाकणारा होता। तोरणागडावरील उगवता सूर्य आता साधारणतः 7-7:30चा टायमिंग आहे। तुम्ही पाहू शकता सूर्य आलेला आहे वरती आणि हा जो दिसतोय जो आहे हा तोरण आहे आणि हा सूर्योदय अतिशय सुंदर, सकाळची थंडी आणि सोबत छान वातावरण। तोरणा किल्ल्यास तोरणा हे नाव कसे पडले असावे याचा अंदाज साधारणपणे 3 मतप्रवाह पाहायला मिळतात। शिवरायांनी प्रथम हा किल्ला जिंकला व स्वराज्याचे मंगळ तोरण बांधले म्हणून यास तोरणा असे नाव पडले असावे। या किल्ल्याच्या परिसरात तोरण या रानमेवा जातीची बरेच झाडे पाहायला मिळतात म्हणून तोरणा हे नाव पडले असावे। आणि तिसरं म्हणजे या किल्ल्यावर तोरणजाई देवीचे मंदिर आहे व त्या देवीच्या नावावरून या किल्ल्यास तोरणा हे नाव पडले असावे। असे 3 वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात। कानाचं पोट पडले रे, मामाची बोट छाटली रे, आणि देवीला बोकडा रे, देशासाठी जगायचं रे, देवीला बोकडाचं मला वाटलंच नाही। वरच्या हो आईला कसला हो गलबला, वरच्या हो आईला कसला हो गलबला, वरच्या हो आईला कसला हो गलबला, वरच्या हो आईला कसला हो गलबला। परशुराम जन्मला हो परशुराम जन्मला, परशुराम जन्मला हो परशुराम जन्मला। निरोप दाढीचे शेजारच्या शिकारा, निरोप दाढीचे शेजारच्या शिकारा, आम्ही परत नाही निरोप दाढीचे शेजारच्या शिकारा।
ऐकून पोहोचतील बरोबर. द्रोही तुके कुत्ते मारो निघाला वे परिते देवदास पावती पत्ते यदर्ली संशयो नाही देव मस्तकी धरावा अवघाल कल्लोड करावा मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. काय नाही झालं तू चढला 80% चढला तर केला आपण 20% राहिला नसता. काल राजगडला पण अर्ध्याला जास्त झालं 80% चढला किल्ला काय विषय नाही. पहिला बाल्य किल्ला करायचा सॉरी झुंजार माचीला जायचा. आपण इकडनं आलो आता गाडी तोरणा किल्ल्यावर पाहण्यायोग्य ठिकाणे बिनी दरवाजा, तोरणाईजाई देवी मंदिर, महान दरवाजा, कोकण दरवाजा, मेंगाई देवी मंदिर, बुदलामाची, झुंजारमाची, खोकडटोक, तोरणेश्वर महादेव मंदिर, चोर दरवाजा, बिनी दरवाजा असे अनेक ठिकाणे या गडावर पाहण्यासारखी आहेत. तुम्ही अगदी सहजपणे गडावरती आल्यानंतर समोरच जो नजरेस पडतो तो म्हणजे महादरवाजा. वेढ्याहून पायवाटेने वर चढून आल्यावरती एक छोटासा दरवाजा लागतो. त्याचे नाव बिनी दरवाजा आहे. तेथून वर पायऱ्या चालल्याने गडाच्या मोठ्या महादरवाजाकडे जाता येते. इतर किल्ल्याप्रमाणे याही गडाचा महादरवाजा हा अत्यंत मोठा व कोणताही चुना व सिमेंट न वापरता फक्त दगडांच्या खाच बसून एक संघ असा हा दरवाजा काळ्या पाषाणात बांधलेला आहे. सकल सुखांचा केला त्याग म्हणून निसा दिले तो योग राज साधनाची लगबग कैसी गेली याहुनी करावे विशेष तरी म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय
गावे, शिवरायांचे आठवावे, जीवित गुणवत मानावे, यलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनाचे आधारू, अखंड श्रीचा निर्धारू, श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय। नमो पार्वती पते, हर हर महादेव, हर हर महादेव, कसलं 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 भगवा भगवा भगवा, कसलं 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 भगवा भगवा भगवा, कसलं वादळ भगवा वादळ, कसलं वादळ भगवा वादळ, कसलं वादळ भगवा वादळ। जर सिंहगड हा सिंहांची गुहा असेल तर तोरणागड हे गरुडाचे घरटे आहे. कोकण दरवाजा, झुंजारमाची व बुदलामाची या दोन्हीकडे जाणारा दरवाजा आहे. या दरवाजापासून आपण झुंजारमाचीकडे गेल्यावर तेथून सह्यागिरी पर्वताचे सुंदर दर्शन घडते. तेथून लोखंडी शिडीने खाली उतरावे लागते. नंतर जपून चढावं लागतं. तेथून पायवाटेने भुयारी दरवाजा लागतो. त्या दरवाजातून पुढे गेल्यावर बळकट अशा तटबंदीचे बांधकाम दिसणारी एक खोल दर्याई वेढलेली झुंजारमाची लागते. येथे पाण्याची एक छोटी टाकी देखील खोदलेली दिसतात. चोरवाटा आहे, त्यामध्ये एक चोरवाटा आहे. तिथे वरून काही दिसत नाही, पण ती खालून आहे. खालून तिथे पूर्ण वापरावं लागते. देवा
ही झुंजार माची आहे आणि वरती पाहिलं तर झुंजार माची आहे, जेणेकरून देखरेखीसाठी वरती ते मावळे उभे राहायचे. हा खाली चोर दरवाजा आहे, जेणेकरून इथे हा कदाचित चोर मार्ग होता. इथून मावळे जेव्हा अपयश असं गेलं त्याचं काय नंतर या वाटेने या इथून कदाचित तोफा दागण्यासाठी जागा असावी. झुंजार माची खालचा स्पेस आणि पाहिलं तर हा खोकट टाक्यापासून पुढे आल्यानंतर मेंगाई देवीचे मंदिर लागते. हे एक राहण्यायोग्य ठिकाण आहे. दुर्गप्रेमी गड पाहायला आल्यावर या ठिकाणी वस्ती करतात, विश्रांती घेतात. एक सुंदर असं शांत ठिकाण या ठिकाणी पाहायला मिळतं. मेंगाई मंदिराच्या समोरच एक शिवमंदिर आहे. बाहेर नंदी व आत महादेवाची पिंड पाहायला मिळते. या मंदिराबाहेरील पुढील बाजूस दगडात कोरलेली शिल्पे पाहायला मिळतात. त्यांचा स्मृतिशिळा असे म्हणतात. सुंदर आणि शांत असं देऊळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ते स्वराज्याचा भगवा ध्वज फडकला जात आहे व संकटसमयी शेवटची सुरक्षित जागा म्हणजे बालेकिल्ला. तसेच या किल्ल्यावर हनुमान बुरुज, सापेली बुरुज, बेल बुरुज पाहायला मिळतात. असे अनेक बळकट तटबंदी व त्यास छोटीशी वाट आपणास दुर्ग दर्शनास मदत करते. या किल्ल्यावर अजस्त्र विस्तार पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी यांचे नाव प्रचंडगड असे ठेवले. जेम्स लँड्सने या पाश्चात्य निरीक्षक आपले मत तोरणाबाबत बांधतात ते उंची बाबत त्यांचे मत व्यक्त करतो की जर सिंहगड हा सिंहाची गुहा असेल तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे. पुणे जिल्ह्यातील हा सर्वात उंच किल्ला आहे. किल्ला प्रथम कोणत्या राजवटीत बांधला गेला याबाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसला तरी इथे शिवोपासक आहेत. त्या काळात म्हणजे इसवी सन 12व्या ते 13व्या शतकामध्ये काही शवलेण्या बांधल्या गेल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1647 मध्ये प्रथम जिंकला व स्वराज्याचे तोरण बांधले. या किल्ल्यावर त्यांच्या सोन्याच्या मोहरांचे व दागिन्यांचे हांडे सापडले. त्याचा उपयोग स्वराज्याची प्रथम राजधानी निर्माण करण्यासाठी त्याचा वापर केला गेला. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.